आणखी एक महत्त्वाची बातमी, राष्ट्रवादीचे माजी खासदार देविदास पिंगळेंना मोठा धक्का। नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंपळेंवरचा अविश्वास ठराव मंजूर। संचालक शिवाजी चुंभळे यांच्या गटानं पिंपळेंना हा धक्का दिलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता भाजपनं उलथवून टाकली। सगळे संचालक आणि आम्ही निवडून आल्यापासून सातत्यानं विषय पत्रिकेमधील जे प्रोसिडिंगचं हे आहे तर ते प्रोसिडिंग आम्हाला दाखवा, काय केले काय नाही, हे काही मिळत नव्हतं। मलाही मिळेना, नंतर सत्तेमध्ये ज्यांनी त्यांना सभापती केलं त्यांनाही मिळेना। कुठलाही विषय असा सगळ्यांनी मिळून घेतलेला नाही। जे काही केलं ते त्यांनी स्वतः केलेले। आणि इथं जर आपल्या लोकांना काही न्याय देता येत नसेल तर मग काय गरज आहे त्या संचालक पदाची? हे तर न्याय देत नसेल मग हे सगळ्यांनी ठरवलं आणि त्या माध्यमातून हा अविश्वास ठराव दाखल करण्याची गिरीश भाऊंच्या बाबतीत जे चर्चा झाली त्यांचा या निवडणुकीशी काही संबंध नाही। गेल्या 20 वर्षापासून या बाजार समितीमध्ये उपसभापती सभापती म्हणून कामकाज केलेले, पण सन्मानातनं आम्ही जे कामकाज केलं तो सन्मान आम्हाला मिळत नव्हता। व्यापाऱ्याला व्यापारी करण्याचे व्यापारी ह्या मार्केटमधून निघून चालले होते। शेतकऱ्याला योग्य अशी जागा मिळत नव्हती, त्याला त्याचा माल विकण्याचे त्याला अधिकार नव्हता। मनमानी या चेअरमनची मनमानीमुळे हा अविश्वास आम्हाला दाखल करण्याची। हो, अजितदादांनी आमचे आमदार हिराबंजी खोसकर साहेब त्यांनी सांगितलं, त्यांना माहिती आहे खोसकर साहेबांना त्या देविदास पिंगळेंचं काम कसं असतं, स्वतःचं काम झालं तर ते सर्वांना सोडून द्या।